मोठमोठे कार केले गंमत मध्ये. नवीन एक ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि हे बघा हे सगळे किती खुशी चेहरे आहेत एकदम. कसं वाटतंय? मोठमोठे कार केले गंमत मध्ये. आमचा भाऊ टॉपर आलाय. हा बघा बघा ऑरा लाईट लावलाय मी तुझ्यासाठी डायरेक्ट त्याच्यासाठी. सर माझ्यासाठी भेटायला आलते एवढ्या लांबून. धन्यवाद सर. भाई 1090 मार्क्स है, एक भी बुक्स नहीं थी मेरे पास. हाँ फिर भी पास हो गए. बस हो गया. कॉलेज नहीं है फिर भी साल भर कॉलेज जाने वाले सीखते मार्क्स. पास पास पास. अजून एक टॉपर आहे आमचा. ऑल क्लिअर बस झालं. आमची खुशी ये खुशी बहुत फ्रेंड ऑफ फर्स्ट इयर सेकंड इयर ला स्वागत आहे आमचं. ऑफिशियल सेकंड इयर चे मेंबर आहेत आम्ही आता. मला वाटत होतं मी संस्कृत मध्ये लागून जाईल का, पण हा पोरगा मला कायम सांगायचा की नाही. हा तुम्ही सांगायचा पण तो बी सांगायचा. तर आम्ही सगळे चांगले विषय ते मार्केटिंग साईड नाही करत, फक्त पास झालंय तीच मोठी बात आहे. लोक विचार करतात श्रीडा काय येडेपणा चालू हे सगळे विचार करताय की काय चालू आहे. आमचे सगळे गडी पास झाले. आता बस. पार्टी होणार आता पार्टी होतील फक्त. पेंडिंग आहे ना. हा, जाऊ दे नाही द्यायची मग. कॅन्सल झाली पिट्टम. सेकंड इयरची पार्टी घेऊ आपण. हा अरे सगळे करताय. काका वेगळेच विचार मध्ये बसलेत आमचे. पूर्ण वर्षभर आम्हाला म्हणजे वर्गामध्ये आम्हाला सगळे शिक्षक म्हणायचे तुम्ही पास तुमचं पास होणं शक्य नाही. मेन म्हणजे संस्कृतचे सर सांगायचे आम्हाला सांगायचे की तुमचं पास होणं शक्य नाही, पण आम्ही झालो पास. सर काय झालं. हेच आमचे असे सिनियर होते, यांच्याकडून आम्ही सगळे इन्स्पायर हे झालो. माझे द्रोणाचार्य आहेत. माझे हे मेन द्रोणाचार्य आहेत माझे. यांनी सगळं सांगितलं तेव्हाच मी पास झालोय. मी सांगायचो मेन विषय आहे की सगळे पोरं पास झाले व्हा, जास्तीत जास्त रिझल्ट लागला एकदम मेन. तो मेन एक विषय. मेन म्हणजे आम्हाला असे सिनियर भेटले. सर मला भेटायला एवढं लांबून आले. सर तुमच्या गायडन्स मुळे हमारा रूममेट पास हो गया. हम लोग बहुत खुश है, बहुत खुश है. हे बांगे होऊन जातील आता. रात्री टायमाला इकडे बघू शकतो तुम्ही, यांची सगळ्यांची पॅकिंग वगैरे चालू आहे. ते म्हणत असेल बांगे आमच्या कॉलेजचे बांगे जाणू हे सगळे. काय पाहतोय रे तू रे. जावा घरी आता सगळेजण. सगळ्यांनी आपल्या बऱ्यापैकी लोक आम्हाला असं म्हणायचे की तुम्ही पास नाही होणार. झालो आम्ही पास. आणि लय लोक टिपले होते आमच्यावर माहिती आम्हाला, पण ठीक आहे झालो बरं पास. आता काही बोलायचं नाही. ताटात पास. रोहित यशकडे झूम कर. कसं पास झाला बस झाला. ही खुशी बघा खुशी. तर यश मला सांग की तुला जे म्हणत होते पास नाही होणार त्यांच्यासाठी काय म्हणायचंय तुला. त्यांच्या आशीर्वादामुळे पाच हे भारी होतं. आशीर्वाद जास्त सेलिब्रेशन साठी आलाय आपल्या सोबत. योगा रोज केला पाहिजे. योगा रोज केला पाहिजे. आता काही मुलं विसरून गेले, रिझल्ट लागलेला आहे. योगा सगळं विसरून गेले, आता सगळे एन्जॉय करायला लागले आहे. तर एवढंच म्हणणं आहे की योगा रोज 2 दिवसापूर्वी केला होता तो रोज केला पाहिजे. तो उद्या आता सप्तशृंगी पाय पडायला आमची माताचे. कारण की आम्ही पेपरच्या अगोदर देवीचं मागितलं होतं की आम्हाला युनिव्हर्सिटीची एक्झाम पास उद्या बस झाला म्हणता. आता उद्या जाऊन यावं लागेल. उद्या नाही तर परवा जातो. त्याचा एक वेगळा ब्लॉग टाकेल. तर आजचा ब्लॉग इतकाच होता. सबस्क्राईब करायला विसरू नका.